बस स्टॉप वरती उभं राहिलं ना की भिकारी जाम त्रास देतात भाऊ. काय मागतील सांगता येत नाही. 1 रुपया दिला तर म्हणतात 10 रुपये द्या. अहो इथं तर एका भिकारीने डायरेक्ट लग्नाचीच मागणी घातली आहे. बघूयात काय येते धमाल. येत आहेत उमेश आणि सुप्रिया. परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. अजून आला नाही वाटतं. परदेसी. ए दे ना 50 रुपये दे ना. राईस प्लेटचा भाव वाढलाय दे ना. एवढे पैसे कमवतो वाजवतो दे ना. ए माय दे ना दे ना. परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. लागला सिग्नल. आता 15-20 मिनिटं आराम. गाडी बसून काय कसं बाहेर. माझा साहेब आला. हो साहेब. हो साहेब. आगे जाओ आगे जाओ आगे जाओ. तुम्ही एका बाईला म्हणालात आगे जा म्हणजे तिला प्रगती करायला पुढे जायला तुम्ही प्रोत्साहन देताय. हा एकदम नवरा मटेरियल आहे ना. या बायका ड्रेस मटेरियल शोधताना बराच वेळ फुकट घालवतात. नवरा मटेरियल पटकन ओळखतात. साहेब तुम्ही मला खूप आवडता. मी रोज तुम्हाला या सिग्नल जवळ बघते ना. साहेब माझ्याशी लग्न करा ना. साहेब लग्न अरे काय चाललंय काय तुझं. अरे तू वेडी आहेस की भिकारी नाहीस. अरे लग्न करा काय. हो साहेब असं काय करता साहेब. मी पसंत केलंय तुम्हाला. फारच अपेक्षा आहेत तुझ्या. नाही म्हणजे तशा काय फार अपेक्षा नाहीये. नाही म्हणजे फार अपेक्षा ठेवलेल्या बायकांची लग्न होत नाही. माझ्याकडे लिस्ट आहे. पण साहेब मी भिकारी असली तरी बाई आहे. ये बाई. अरे तुझ्यासारख्या भिकारणी बरोबर लग्न केलं ना तर लोक काय म्हणतील मला. पुरुष. साहेब साहेब करा ना लग्न. साहेब खरंच जवळ येऊ नको माझ्या. अरे लाज जाईल ना माझी. का तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे एवढं स्वतःला कमी का लेखता. मी अरे तुला माझ्या बरोबर बघून माझी लाज जाईल लोकांमध्ये. हा साहेब तुम्ही रोज या सिग्नल पाशी येता. मी रोज बघते तुम्ही गाडी थांबवता. मी तुला बघून गाडी नाही थांबवत. सिग्नल बघून गाडी थांबवतो. मग द्या ना ग्रीन सिग्नल. त्यांनी दिला का मी चाललो. नाही नाही प्रेमाचा ग्रीन सिग्नल द्या ना. निदान येल्लो तरी द्या. येल्लो. साहेब तुम्ही एवढ्या वेळा सिग्नलला गाडी थांबवता. मी तुमच्याकडे कधी काय मागितलं पण आज मागते. या झोळीमध्ये प्रेमाची भीक घाला. ये भाई अगं मी नाही लग्न करू शकत तुझ्या बरोबर. का लग्न करायला काय डोकं लागतं. कळलं मला हिला काय हवंय ते. हे घे चल. जा 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 जा. लग्नाच्या तयारीला आत्ताच काय पैसे देतात. मी केव्हापासून लग्नाची तयारी सुरू केली आहे. लग्नानंतर उखाणा काय घ्यायचा तो सुद्धा पाठ केलाय. ऐका मोठा समजतो स्वतःला हा ऑफिसर थोडं माझ्याकडून शिक. मोठा समजतो हा स्वतःला ऑफिसर थोडं माझ्याकडून शिक. तुझ्या नावाचं कुंकू लावून आपण दोघंही मागूया भीक. अरे पुसून टाक ते कुंकू. मी तुला लग्नासाठी पैसे दिले नव्हते. मग काय लग्नाचं टोकन दिलं. तुझ्यासारखी अडाणी बायको नकोच आहे मला. मला शिकलेली बायको हवी आहे. अहो शिकलेली बायको तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल पण मी नाही वाटणार. कशावरून. माझ्याकडे मिक्सर आहे. फूड प्रोसेसर पण आहे. मायक्रोवेव्ह पण आहे. त्याच मायक्रोवेव्ह मध्ये वेगवेगळ्या पदार्थ मी गरम करून घालेन तुम्हाला. काय सांगतेस काय तू. लोकांनी टाकलेलं. लोकांनी टाकलेलं अन्न तुम्हाला खायला घालणार आहेस. ह्या पुरुषांना लोकांनी टाकलेली बाई चालते अन्न नाही चालत. हे बघा साहेब अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. हे बाई मी एका चांगल्या कंपनीत ना ऑफिसर आहे. कळलं का. म्हणजे कोणाकडे तरी कामाला आहे ना. मी मालकी नाही सिग्नलची ओनर. मोनोपोली आहे माझ्याकडे. तुम्ही लग्न करणार की नाही ते सांगा. मला लग्न करायचं आहे. मग दुसरीशी करण्यापेक्षा माझ्याशी करा ना. साहेब करा ना लग्न. करा ना साहेब. अरे लग्न करा ना. अरे कळत कसं नाही तुला. नाही करू शकत लग्न. कळत कसं
नाही तुला, मी नाही करू शकत लग्न तुझ्या बरोबर. साहेब, तुम्ही रोज या सिग्नल पाशी येता, मग आपली तोंडोळत नाही का? मग अनोळखी बाईशी लग्न करण्यापेक्षा माझ्यासारख्या तोंडोळक बाईशी लग्न करा ना. ये तोंडाळ बाई, अरे तू एक साधी भिकारी नाहीस आणि माझ्यासारख्या ऑफिसर बरोबर लग्न करायची स्वप्न बघतेस. साहेब, मी लहानपणीच ठरवलं होतं, अभ्यास करून ऑफिसर होण्यापेक्षा एखाद्या ऑफिसरशी लग्न करीन. म्हणजे तू अभ्यासच केला नाहीस. वा. नाही ना, म्हणून तर भिकारी झाली. मी तुमची भाग्यलक्ष्मी आहे. अगं पण हे काय? अगं म्हणालात मला, मग मी लग्नानंतर तुम्हाला अहो म्हणेन. अहो इकडे या ना, अहो बाळाला घ्या ना, अहो. ये बाई, काय चाललंय काय तुझं? अहो 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 अहो, अरे का छळतेस तू मला? का मागे लागलीस माझ्या तू? कारण मला माहितीये तुम्हाला लग्न करायचंय. लग्न न झाल्यामुळे टेन्शन तुमच्या अख्ख्या बॉडीवर दिसते. तुम्ही जो हा पॅच लावलाय ना, टेन्शनमुळे आत पडलेलं टक्कल पण दिसते. माझ्याशी लग्न करा, हा बॅड पॅच संपेल. मग आपण हनीमूनला जाऊ. मग मला दिवस जातील आणि मग मला डोहाळे लागतील. तुला डोहाळे लागतील ग, पण तुझ्याशी लग्न करून मला भिकेचे डोहाळे लागतील त्याचं काय? मी चाललो. माझं मन मोडून नाही, हा सिग्नल तोडून. चला बघूया तुमचा हा धमाल परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. स्मिताजी. इतकी गुटगुटीत खाते पिते घरकी भिकारीट पहिल्या प्रथमच बघितली मी. सुप्रियाबद्दल, अभिनयाबद्दल काही बोलायला नको. हे पुष्कळ दिवसांनी पुन्हा एक वेगळ्या प्रकारचं काम मी आता बघितलं. म्हणजे मला सुद्धा आता दर सिग्नलला उभी राहिलं की मी आजूबाजूला बघायला लागेल, अरे चाल 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 पुढे हो म्हणते. मला आवडलं, विषयातलं नाविन्य खूप आवडलं. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता विचारूयात निर्मिती ताईंना. चांगला झाला परफॉर्मन्स. तुझं भिकारीचं जे काय खाजवणं होतं, अरे देवा देवा देवा. नेमकं लग्न करा ना माझ्याशी म्हटल्यानंतर ते होतं. खूप छान परफॉर्मन्स. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता मला विचारायचं आहे, जे आपल्याकडे पाहुणे कलाकार म्हणून आलेले आहेत, हेमंतजी, कसा वाटला तुम्हाला हा परफॉर्मन्स? सुप्रियाजींनी विनोदांची भूक आमची जी आहे ती पूर्ण केली. कारण आम्ही इतके वेळ भीक मागत होतो की कुठेतरी विनोद पाहायला मिळतील, आणि ते पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. आणि हा परफॉर्मन्स म्हणजे सगळे सिग्नल तोडणारा होता, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. खूप मजा आली. क्या बात. आणि आता जाणून घेऊयात किती गुण मिळालेत. स्मिताजी. 8 गुण. आधीचे 32, स्वप्नील सरांचे 8 आणि आत्ताचे 8, 48. क्या बात आहे.